हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अभि सकाळी सगळं बोलून रेडी झालो आणि डायरेक्ट निघालो क्लाससाठी. चला आता आपल्या विटोड्या बस स्टँडवर येऊन लागलो आता बसची वाट पाहायसाठी. ते बसलो आता बाकड्या बससाठी वाट पाहायसाठी. डायरेक्ट बससाठी बस यायला टाईम काय डायरेक्ट क्लाससाठी निघालो. डायरेक्ट आता पोरांसोबत फिरतोय क्लाससोबत जायसाठी. डायरेक्ट आता निघालो क्लास समोर. माझा रोशा हरामी हो बेटा. डायरेक्ट क्लासच्या बाहेर बसलो वेट करत. क्लास काय उघडला नव्हता. बसलो बाहेर क्लास वेट करत. डायरेक्ट बाहेर बसलो होतो आणि डायरेक्ट थोडंसं शूट करून घेतला आणि डायरेक्ट मध्ये गेलो. औषधामध्ये गेलो आणि डायरेक्ट पहिल्या PC वर डायरेक्ट बसून गेलो. आणि आज होतं आपलं फायनली लेक्चर. तुम्हाला सांगून देतो MSc लेक्चर कसं होतं. काही असे पुरे मुलं बसतं MSc लेक्चरमध्ये. मालेगाव हिंदुस्थान क्लासमध्ये आहे मी. गाईड डायरेक्ट मला माहीत पडलं. माझ्या पप्पाला ॲडमिट केलं. डायरेक्ट दवाखान्यात गेलो आणि डायरेक्ट खालून मेडिकलमधून डायरेक्ट सलाईन घेऊन आणि औषध घेऊन डायरेक्ट वरती गेलो. वरती डायरेक्ट मग पहिला रूम कोणता आहे. डायरेक्ट रूममध्ये ते नर्सकडे औषध देऊन दिले आणि डायरेक्ट बाहेर आलो. तर मी क्लासला गेलो तर मला माहीत पडलं. माझ्या पप्पाला ॲडमिट केलं आणि डायरेक्ट आलो दवाखान्यात. दवाखान्यात येऊन डायरेक्ट औषध गोळ्या घेतल्या आणि डायरेक्ट अरे देवा, ये गडबड है बाबा. डायरेक्ट माझ्या पप्पाला लागली भूक आणि डायरेक्ट गेलो भेळ घ्यायला. डायरेक्ट भेळ घ्यायसाठी मी आता कॅम्पमधून डायरेक्ट भेळ बनवेन. कॅम्पवरून भेळ आणले आणि डायरेक्ट चाललो दवाखान्याच्या साईड. डायरेक्ट दवाखान्यात गेलो. डायरेक्ट भेळ आता पुरी खाऊन मिळाला. भेळ खाऊन आपल्याला मिळतो. डायरेक्ट थोडंसं भेळ खाल्ली होती. डायरेक्ट झोपून गेलो. खूप झोप लागत होती गाईस. खूप दवाखान्यात काय झोप लागत नाही. घरच राहतं तर झोप लागत होती गाईस. तर आपण उद्या आपले चांगले ब्लॉग येणार आहे गाईस. मला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तर डायरेक्ट निघालो घरी जायसाठी. घरी मला मामा घ्यायला आला होता. त्या घरी सारे मुसंबूल पार करून डायरेक्ट घरासाठी निघालो. मुसंबूल पार डायरेक्ट घरी आलो. काहीच माझं तोंड पुरं काळं झालं होतं दवाखान्यात. आता तोंड हात पाय डायरेक्ट जेवणला बसलो. डायरेक्ट मालेगावातून पार्सल नव्हती बिर्याणी आणि कांदा खाल्ला. आणि आजचा ब्लॉग चांगला असेल लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. जय श्रीराम, जय शिवराय. थँक्यू फॉर